लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपची चांगलीच पीछेहाट झाल्याचं बघायला मिळालं होतं। उत्तर महाड लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपची चांगलीच पीछेहाट झाल्याचं बघायला मिळालं होतं। अंतर महाराष्ट्रात पूर्व खानदेश म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखलं जातं त्या जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र लोकसभेला सबकुछ भाजप असं चित्र निर्माण झालं होतं। जळगाव आणि रावेर अशा दोन लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात महायुती अर्थात भाजप उमेदवार चांगल्या मताधिक्याने आघाडीवर होते। जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर महायुतीचे चांगले वर्चस्व असल्याने जळगावमधून महायुतीच्या खासदार स्मिता वाघ तर रावेरमधून केंद्रात मंत्री झालेल्या रक्षा खडसे यांनी प्रचंड मताधिक्य घेत महाविकास आघाडीच्या अनुक्रमे करण पाटील आणि श्रीराम पाटील या उमेदवारांचा दारुण पराभव केला। परंतु लोकसभेला आणि विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगळी मानली जातात, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढती बघायला मिळणार आहेत। आज आपण जळगाव जिल्ह्यातील 7 मतदारसंघात होणाऱ्या अटीतटीच्या सामन्यांचा आढावा घेणार आहोत। कुठे ननंद भाऊजे संघर्ष, कुठे 2 मित्रांमध्ये लढत, तर पाचोरा मतदारसंघात बहीण भाऊज आमने सामने असणार आहेत, त्यामुळे आणखीनच रंगत वाढणार आहे। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। जळगाव शहर या विधानसभा मतदारसंघापासून भाजपचे सुरेश उर्फ राजू मामा भोळे मागील 2 टर्म पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून मागील निवडणुकीत त्यांनी 1,13,310 एवढी मतं मिळवत राष्ट्रवादीच्या अभिषेक पाटील यांचा 64,846 मतांनी पराभव केला होता। यंदाही महायुतीकडून ते अधिकृत उमेदवार असतील तर त्यांच्या समोर आव्हान असणारे ठाकरे सेनेच्या जयश्री सुनील महाजन यांचं। भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे आणि ठाकरे सेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने युती आणि आघाडीतील 2 प्रमुख उमेदवारांचं टेन्शन चांगलंच वाढलंय। मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील रिंगणात असतील। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मिता वाघ यांना या मतदारसंघातून 61,718 मताधिक्य असल्याने सुरेश भोळे विजयाची हॅट्रिक करण्याची शक्यता वाटत असली तरी सुद्धा या ठिकाणी बंडखोर अपक्ष उमेदवार निर्णायक भूमिकात असतील। दुसरा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण विधानसभा। शिंदे गटाचे आक्रमक नेते, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला। महायुतीकडून पुन्हा एकदा गुलाबराव पाटील मैदानात असतील। त्यांनी मागील वेळी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना 46,729 मतांनी पराभूत केले होते। यावेळी त्यांच्या समोर आव्हान असणारे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांचं। ठाकरे गटाने देखील या मतदारसंघावर आपला मजबूत दावा केला होता, परंतु त्यांना शेवटी माघार घ्यावी लागली। या मतदारसंघात प्रमुख पक्षांची बंडखोरी नसली तरी मनसेचे मुकुंद रोटे, वंचित आघाडीचे प्रवीण सपकाळे आणि इतर पक्ष उमेदवार असतील। लोकसभा निवडणुकीत महायुतीला या मतदारसंघातून 63,140 एवढं मताधिक्य असल्यामुळे आणि गुलाबराव पाटलांची मतदारसंघावर मजबूत पकड असल्याने ते पुन्हा एकदा बाजी मारू शकतात। राज्याचे आपत्ती पुनर्वसन मंत्री असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून 2019 ला त्यांच्या रूपात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार इथे आमदार म्हणून निवडून गेला। त्यावेळी भाजपच्या शिरीष चौधरी यांचा 8,594 मतांनी पराभव केला होता। यंदा अनिल पाटील यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण केले। महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या अनिल शिंदे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी। या तिघांमध्ये चांगलीच अटीतटीची तिरंगी लढत बघायला मिळणार आहे। दर पंचवार्षिकला आमदार बदलण्याची परंपरा असलेल्या या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले। लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास या मतदारसंघातून 71,070 मतांची आघाडी होती। इतर अपक्ष उमेदवारांनी गर्दी केल्यामुळे चांगलेच मत विभाजन होऊ शकते। शिरीष चौधरी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देतायत का, हे पाहणे रंजक ठरणार आहे। जिल्ह्यातील चौथा लक्षवेधी मतदारसंघ आहे चाळीसगाव विधानसभा। नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आणि 2 मित्रांमधील लढत यामुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय। भाजपचे मंगेश चव्हाण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून मागील वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांना 4,287 मतांनी पराभूत केले होते। एप्रिल महिन्यात भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले उन्मेष पाटील 2019 ला भाजपकडून विक्रमी मतांनी विजय मिळवत लोकसभेवर निवडून गेले होते।
परंतु आता एकमेकांचे घनिष्ठ मित्र असलेले मंगेश चव्हाण आणि उन्मेष पाटील यंदा राजकीय शत्रू म्हणून निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर असतील। त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले। लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारास 16,327 एवढं मताधिक्य असलं तरी सुद्धा उमेश पाटलांच्या मतदारसंघात चांगला प्रभाव असल्याने यंदाची निवडणूक मंगेश चव्हाण यांच्यासाठी खडतर मानली जाते। पुढचा मतदारसंघ आहे जामनेर विधानसभा। 1995 पासून या मतदारसंघावर राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री असलेले भाजपचे बडे नेते गिरीश महाजन यांचे एक हाती वर्चस्व राहिले। 2019च्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी 1,14,714 एवढी मतं मिळवत राष्ट्रवादीच्या संजय गरुड यांना 35,000 मतांनी पराभूत केलं होतं। विद्यमान मंत्र्यांसमोर यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांचे आव्हान असणार आहे। रावेर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना 36,680 एवढं मताधिक्य मिळालं होतं। मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी गिरीश महाजनांच्या मिळालेल्या मतांमध्ये वाढच होत आली। मराठा आरक्षणावरील घेतलेल्या भूमिकेमुळे यंदा मात्र गिरीश महाजन यांना विजयासाठी चांगलं झुंजावं लागणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे मुक्ताईनगर विधानसभा। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ आहे। देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्यावर अनेक आरोप करत प्रदीर्घ काळ भाजपमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये पक्षाला रामराम करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। 2022 पासून ते विधान परिषदेवर कार्यरत आहेत। मागील निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना या मतदारसंघातून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता। चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत 1,957 मतांनी विजय मिळवला होता। त्यावेळी वंचित उमेदवारांची मतं आणि नोटा पर्याय निर्णायक ठरला होता। यावेळी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील शिंदे सेनेकडून मैदानात असतील तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहिणी खडसे रिंगणात असतील। या मतदारसंघातून लोकसभेला जवळपास 47,000 मताधिक्य घेणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि रोहिणी खडसे यांच्या भावजय असलेल्या खासदार रक्षा खडसे यांची भूमिका निर्णायक असणार आहे। एकनाथ खडसे यांनी आपल्या मुलीच्या विजयासाठी कंबर कसली असून यंदा त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। यात कोण विजयी होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। यंदा दोन बहीण भावांमध्ये संघर्ष बघायला मिळणार आहे। जिल्ह्यातील आपण आढावा घेत असलेला शेवटचा मतदारसंघ आहे पाचोरा विधानसभा। शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर अप्पा पाटील हे शिंदे गटाकडून विजयाच्या हॅट्रिकसाठी सज्ज असून त्यांच्या समोर ठाकरे गटाकडून त्यांच्या बहिणीचे म्हणजेच वैशाली सूर्यवंशी यांचे आव्हान असणार आहे। धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा अत्यंत चुरशीचा आणि रंगतदार सामना या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मागील वेळी किशोरप्पा पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्यावर निसटता विजय मिळवला होता। लोकसभेला महायुतीच्या उमेदवारास 16,566 मतांची आघाडी असली तरी सुद्धा खुद्दार विरुद्ध गद्दार अशा लढतीचे स्वरूप ठाकरेंनी या निवडणुकीत दिल्याने भावाच्या धनुष्यबाणासमोर बहिणीच्या मशालीचे मोठे आव्हान असणार आहे। जळगाव जिल्ह्यातील या 7 लक्षवेधी लढतींचा आढावा घेतल्यास तुमच्या मते या मतदारसंघातून आमदारकीचा गुलाल कोण उधळणार आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।